सगळंच बोलू का? काय नाव तुमचं? माझं नाव महेश भगवान दराडे, राहणार आडगाव दराडे. काय झालं? ते कुमार नारायण नागाव, वय 22 वर्ष, हा परभणीला हॉस्पिटलला कामाला होता, ओटी असिस्टंट म्हणून. तर त्याला 4 वाजता, काल 4 वाजता तो ड्युटी करून घरी आला. कुठून स्टार्ट करू? हा, तुमच्या हिशोबाने काल 4 वाजता तो परभणीवरून घरी आला, आईवडिलाला भेटला. आईवडिलाला भेटल्याच्या नंतर तो म्हणला बाबा मी बाथरूमला जाऊन येतो, असं शेतात गेला. त्याच्यानंतर त्यानं लिंबाला गळफास घेतला. तर मग शोध आधी काही सापडला नाही. आई वडील विचारत होते गावामध्ये, बाबा कुमार पाहिला का, कुमार पाहिला का. तर नंतर शोध चालू केला तर तो 9 वाजता रात्री त्याची म्हणजे फाशी घेतलेली आढळून आलं. त्याच्यानंतर आम्ही बोरी पोलीस स्टेशनला तक्रार केली. त्याच्यानंतर पोलीसवाले आले आणि त्यांनी पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये त्याचे खिसे ते तपासले. त्याच्यामध्ये एक प्रेस नोट आढळून आली की बाबा मी ओबीसी समाजाचं आरक्षण, समजा मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेटमधून जे आरक्षण दिले की त्याबद्दल ओबीसी समाजाला खूप मोठा धक्का लागायला आहे, असं तसं. त्याला म्हणजे थोडं समाजाविषयी आवड होती. तर त्याच्यानंतर समाजाविषयी आवड होती तर की बाबा समाजाला ह्या जे वातावरण सध्या चाललंय त्याच्याबद्दल माझी जी मनस्थिती आहे ती खूप संतप्त होती, अस्वस्थ वाटायले मला, असं तसं. त्या प्रेस नोटमध्ये लिहिलं होतं ना, ते सुसाईड नोटमध्ये की मी या ओबीसी समाजाबद्दल मी माझं जीवन संपवत आहे. तुमची मागणी काय? आमची अशी मागणी आहे की बाबा त्याला 4 बहिणी येतात, तो एकुलता एक होता. घरची काही परिस्थिती अशी एवढी नाही, 1-2 एकर जमीन आहे घरी. घर बी एकदम साधारण आहे की शासनाने याच्यात खूप गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं. जेवढी होईल काहीतरी 20 लाख रुपयाची मदत त्याला व्हावी.